यानंतर बीडमधनं एक खळबळजनक बातमी समोर येते। बीडमध्ये महिलेच्या मृत्यूनं एकच खळबळ उडालेली आहे। मयत महिला नक्की कोण आहे असा शोध घेतला जातोय। तसंच मयत व्यक्ती ही मनीषा बिडवे आहे आणि मनीषा बिडवेचा देशमुख हत्येशी काही संबंध नाहीये, पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेनं शहरात एकच गोंधळ उडालेला आहे, खळबळ माजली आहे। असून वेगवेगळे तर्कवितर्क तिच्या हत्येबाबत लढवले जात आहेत। तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या गाजतंय आणि त्यांच्या या हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध आहे अशी चर्चामध्ये रंगली होती। मात्र पोलिसांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। या महिलेचा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण, असा खुलासा पोलिसांनी केलाय। पण पाहते या महिलेचा मृत्यू झालेला आहे। बिडवे असं या महिलेचं आडनाव आहे। मात्र मयत महिला ही नक्की कोण आहे, तिच्या मृत्यूवरून बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत। खरं तर या महिलेचा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंध आहे अशी चर्चा रंगली होती। मात्र तसं काही नसल्याचं, त्यात काही तथ्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला, परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे। आतमध्ये जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी तो मृतदेह जो होता तो मनीषा बिडवे यांचाच होता याची खात्री पटली आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केली आहे। परंतु PM रिपोर्ट्स येणं बाकी असल्या कारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। उदय साबळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। उदय, या महिलेचा मृत्यू झाला, मात्र या महिलेच्या ओळखीपासून ते अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। या महिलेचा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा काहीतरी संबंध आहे। मनीषा बिडवे असं त्यांचं नाव आहे। मात्र नक्की या महिलेबद्दल, या मृत बहिणीबद्दल काही माहिती मिळते का? आणि दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी असा खुलासा केला की मनीषा बिडवे आणि संतोष देशमुख यांची हत्या याचा काही संबंध नाहीये, यात काय तथ्य आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये एका महिलेचा मृतदेह जो आहे तो एका घरामध्ये आढळून आला आणि त्यानंतर जे आहे ते पोलीस त्या ठिकाणी गेले, त्यांनी तपास केला आणि सदरील महिला ही मनीषा कारभारी बिडवे असल्याचं त्या ठिकाणी समोर आलं आणि त्यानंतर नुकताच पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील हाती आला आणि त्यामध्ये कळतंय की या महिलेचा खून झाला। आणि आता जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा काहीही संबंध नाही असं आपल्याला पोलिसांनी सांगितलंय। खरं तर अंजली दमानिया यांनी जे ट्विट केलं आणि त्यांच्या आरोपानंतर देखील पोलिसांनी सांगितलंय की या महिलेचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी काहीही संबंध नाही। मात्र या ज्या महिलेचा खून करण्यात आला आहे, महिलेचा मृतदेह जो घरामध्ये आढळून आला आहे, त्याच्या तपासासाठी जे आहे ते धाराशिव पोलिसांचे एक पथक जे आहे ते आरोपीच्या तपासासाठी देखील गेले आणि या संदर्भात कळंब पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे आणि या संदर्भात पुढील तपास देखील सुरू आहे। कृष्णा, नक्कीच आणखी एक महत्त्वाची बातमी, महत्त्वाचं इथे असं विचारावंसं वाटतंय की ही जी महिला आहे, या महिलेविषयी आसपासच्या बाबतीत कुणालाच माहिती नव्हती का? तुझी सूत्र काय सांगतात? नक्कीच आपण जर बघितलं तर ही महिला जी आहे त्या महिलेचं गाव जे आहे, रहिवासी जे आहे ते बीड जिल्ह्यातील एक गाव आहे आणि ही महिला राहायला कळंबला आहे। मात्र खरं बघितलं आपण तर या प्रकरणाला त्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आलं। ज्यावेळेस ही महिलेच्या हत्येची बातमी आपल्याकडे आली होती त्यावेळेसच आपण पोलिसांशी संपर्क केला होता, त्यावेळेसही त्यांच्याकडून कळालं होतं की या महिलेचा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि आजही आपण पोलिसांशी बोललो त्यावेळेसही आपल्याला समजतंय की या महिलेचा या हत्या प्रकरणाशी संबंध नाही। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की ही जी मृत महिला आहे तिचा काही संबंध नाहीये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी असं सांगण्यात येतं।